पायाभूत चाचणी समेटिव्ह इव्हॅल्युएशन 1 स्पष्टीकरणासह संपूर्ण उत्तर सूची. हॅलो एव्हरीवन, इयत्ता 7वी इंग्रजी भाषेचा पायाभूत चाचणी 1चा पेपर या ठिकाणी आपण सोडवून घेणार आहोत आणि या सरावानंतर तुमच्या येणाऱ्या परीक्षेमधील मार्क्स नक्की वाढतील याची मला खात्री आहे. मात्र यासाठी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघणे आणि त्याचा सराव करणे आवश्यक आहे. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज subscribe my channel, and if you have any difficulty, please comment me in my comment box. Oral section question 1. Read the given poem with proper rhythm, intonation and action. 5 मार्कांसाठी हा प्रश्न आपल्याला आहे. चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल ही कविता आपण सर्वांनी वाचून दाखवायची आहे. क्वेश्चन 2. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ओरली. या ठिकाणी 5 मार्कांकरता आपल्याला 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यांची तोंडी उत्तर आपण द्यायची आहेत. हू इज युअर बेस्ट फ्रेंड? माय बेस्ट फ्रेंड इज डॅश डॅश. क्वेश्चन 2. व्हेन डिड यू मीट हिम ऑर हर फर्स्ट टाईम? आय मीट माय फ्रेंड ऑन ओपनिंग डे ऑफ स्कूल. असं आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट्स वन थिंग दॅट यू डोंट लाईक अबाउट युअर फ्रेंड? तुमच्या मित्राची कोणती गोष्ट तुम्हाला आवडत नाही? फॉर एक्झाम्पल, लाफिंग लाऊडली इन द क्लास, डिस्टर्बिंग इन द क्लास, बॅड हँडरायटिंग एक्सेट्रा. क्वेश्चन 4. व्हॉट वूड यू लाईक टू टेल मी अबाउट युअर फ्रेंड? तुमच्या मित्राविषयी मला काय सांगायला आवडेल? शी इज व्हेरी हेल्पिंग नेचर, शी ऑलवेज गाईड मी इन माय स्टडी एक्सेट्रा. आता रायटिंग सेक्शन आपलं सुरू झालेलं आहे. त्यातील क्वेश्चन नंबर 3. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी हा पॅरेग्राफ आपल्याला वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायची आहे. क्वेश्चन ए. स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. 1. यॉन चॉंग वॉन्टेड टू टेक द बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स टू इंडिया. फॉल्स, कारण त्याला इंडियातून चायनात न्यायचं होतं हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. 2. Yuan Chao undertook the long journey. True. Question B. Give reasons. In those days, traveling from China to India was difficult task because 1. Had to travel thousands of miles on foot or horseback. 2. Using roads where bandits and robbers roamed. पॅसेजमधूनच आपल्याला ही उत्तरं शोधून लिहायची आहेत. क्वेश्चन सी. मॅच सिमिलर मिनिंग वर्ड्स. कॉलम ए. 1. डेझर्ट म्हणजे वाळवंट. आन्सर बी. लार्ज सँडी ड्राय एरिया. 2. स्क्रिप्चर्स म्हणजे धर्मग्रंथ. मग त्याचा समानार्थी शब्द कोणता? तर आन्सर डी. होली बुक्स ऑर रायटिंग्स. 3. हार्डशिप म्हणजे कठीण प्रसंग. आन्सर ए. डिफिकल्ट सिच्युएशन. 4. गॅदर्ड म्हणजे एकत्र जमा होणे. आन्सर सी. कलेक्टेड. क्वेश्चन डी. डू ॲज डायरेक्टेड. 1. ही ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स. आयडेंटिफाय द टेन्स इन द सेंटेन्स. यातील टेन्स ओळखण्यासाठी आपल्याला व्हर्ब माहिती करून घ्यावं लागेल. यातील व्हर्ब आहे ट्रॅव्हल्ड आणि त्याला ईडी लागलेला आहे. The answer is A. Simple past tense. 2. He came to India. Underline the noun in the sentence. यातील noun आहे India. Question number 4. Read the following poem and do the activities. कविता काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. Question A. Complete the following lines. The truth shall come us free. 2. We shall live in पीस. कवितेतूनच आपण ही फिल इन द ब्लँक्स कंप्लीट केलेली आहे. क्वेश्चन बी. रीड द सेंटेन्स इन कॉलम ए अँड राईट द लाईन्स विथ सिमिलर मिनिंग फ्रॉम द पोएम इन कॉलम बी. या दिलेल्या वाक्यांच्या अर्थानुसार कोणती ओळ आपल्याला कवितेत सापडते ती या ठिकाणी आपल्याला बीमध्ये लिहायची आहे. 1. द पीपल सिंगिंग द सॉन्ग आर नॉट फ्री टुडे. मिनिंग द ट्रूथ शॅल कम अस फ्री. 2. The people singing the song have no peace today. We shall live in peace. Question C. Write rhyming words from the poem. Anyone. 1. Tree.
रायमिंग वर्ड आहे फ्री, टू, वे. आन्सर इज डे. हा प्रश्न अत्यंत सोपा असतो. क्वेश्चन नंबर 5. फिल द गिवन फॉर्म विथ ॲप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन. आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे ॲडमिशन करता, त्यामुळे तो फॉर्म काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि आपण त्यामध्ये माहिती भरायची आहे. 1. स्टुडंट नेम, राईट इन कॅपिटल लेटर्स. क्लास यू वॉन्ट टू अप्लाय फॉर. आपल्याला ज्या वर्गाचं ॲडमिशन घ्यायचं आहे तो म्हणजे आता 8th, आपण 7वीला आहोत म्हणून आपण 8th ला ॲडमिशन घेणार आहोत. राईट युअर डेट ऑफ बर्थ, पॅरेंट्स अँड गार्डियन्स नेम, रेसिडेन्शियल ॲड्रेस, तुमचा पत्ता त्या ठिकाणी लिहायचा आहे. नेम ऑफ प्रिव्हियस स्कूल, मागील शाळेचं नाव तुम्हाला तिथे लिहायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हा व्यवस्थितरित्या फिलअप करायचा आहे. याला 8 गुण आहेत. यानंतर क्वेश्चन नंबर 6. डू ॲज डायरेक्टेड. ए. पिक आउट अँड राईट द मेन वर्ब अँड ऑक्झिलरी वर्ब्स फ्रॉम द सेंटेन्स. द डॉग इज बार्किंग ॲट द स्ट्रेंजर. यामध्ये आपल्याला ऑक्झिलरी वर्ब आणि मेन वर्ब शोधायचा आहे. ऑक्झिलरी वर्ब इज आणि मेन वर्ब आहे बार्किंग. यासाठी सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तोही आपण पाहू इच्छित असाल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. क्वेश्चन बी. कंप्लीट द टेबल ऑफ सिंग्युलर अँड प्लुरल्स. सिंग्युलर डिश, प्लुरल डिशेस. सिंग्युलर मॅन, प्लुरल मेन. Question C. Pick out and write the subject and predicate from the given sentence. Abhishek is a good bowler. Subject Abhishek. Predicate is a good bowler. यातला सब्जेक्ट जर आपण काढला तर उर्वरित भाग हा प्रेडिकेट होत असतो, हे आपण नेहमी लक्षात ठेवायचे. यानंतर क्वेश्चन नंबर 7. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू द रूट वर्ड इन द ब्रॅकेट्स टू कम्प्लीट इच सेंटेन्स. वर्ड्स आर गिवन डिस and री एबल. 1. ॲक्ट स्पीक्स लाउडर दॅन वर्ड. याला आपण क्षण लावणार आहोत. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. 2. राघव डिसलाइक्स टोमॅटो. 3. वी कॅन रिसायकल प्लास्टिक आफ्टर इट्स यूज. 4. प्लीज बी कम्फर्टेबल ॲज यू लुक टायर्ड. क्वेश्चन 8. कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. प्रथम आपण व्यवस्थितरित्या हे वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला फिल इन द ब्लँक्स या कन्व्हर्सेशनच्या करायच्या आहेत. रोहित. गुड मॉर्निंग अमित. अमित. गुड मॉर्निंग रोहित. रोहित. हाऊ आर यू. अमित. आय एम फाईन. रोहित. आय हॅव कम टू यू टू गिव्ह यू अ सरप्राईज. अमित. वाव, प्लीज लेट मी नो अबाउट इट. आय कांट होल्ड ऑन माय पेशन्स. अमित. टुडे इज माय 13th birthday. On this occasion, I have arranged a grand birthday party. What a great news! I wish you happy birthday. Thank you. But you must come. Rohit. Of course, I will join the party. Whom have you invited for the party? Amit. I invited all our friends. Rohit. Then it would be an enjoyable event. Amit. Yes, I will try my best to make it special. Now, question number 9. Read the following passage and write the correct information in the given table. दिलेला पॅरेग्राफ आपल्याला व्यवस्थितरित्या वाचायचा आहे. यातूनच आपल्याला खालील टेबल पूर्ण करायचं आहे. कंटेंट टायगर वुल्फ. आपण टायगरचा आधी या ठिकाणी कंप्लीट करूया. फॅमिली कॅट. लाईफ स्पॅन 11 years. प्रेज ऑन डिअर सांबर चिटल. फाउंड इन नॉर्थ कोरिया, चायना, इंडिया अँड इंडोनेशिया. वरील पॅसेजमध्येच आपल्याला ही उत्तरं दिलेली आहेत. काळजीपूर्वक वाचून ते आपण फिलअप करायचे आहेत. याच पद्धतीने आपण वुल्फचं सुद्धा भरणार आहोत. नाऊ द लास्ट क्वेश्चन 10. ऑब्झर्व द फॉलोइंग इमेज ऑफ विलेज फेअर मेला अँड राईट 4 sentences अबाउट इट. विलेज फेअर मेला. द इमेज शोज अ विलेज फेअर where many people have gathered. There are shops and stalls selling food and other items. A big fair is set up for the children's entertainment. People look happy and are enjoying the fair with their families. Children are enjoying rides on the big wheel.